हॅलो एव्हरीवन। तर आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 38 डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनवर्स प्रोपोर्शन। तर डायरेक्ट प्रोपोर्शनचा प्रॅक्टिस सेट 38 जो आहे तो आपण सॉल्व केलेला आहे ऑलरेडी, आणि इनवर्स प्रोपोर्शन आज आपण सॉल्व करणार आहोत। तर पहिले इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे काय ते आपण पाहूया। तर त्यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेला आहे। तुमचा एक फ्रेंड आहे आणि तुम्ही त्याच्याकडे 30 लाडू आहेत, तर ते 30 लाडू तो एकटा खातोय आणि आता त्याचा दुसरा एक फ्रेंड त्याच्यासोबत आलाय। मग दोघं मिळून किती झाले? 2 जण झाले, बरोबर। दोघांनी इक्वल जर ते लाडू खाल्ले तर किती खाणार ते? 15 आणि 15, बरोबर। अजून एक फ्रेंड येऊन मिळाला तर तिघांनी जर इक्वल ते वाटून घेतले खाण्यासाठी तर ते किती खाणार? एक एक जण 10 खाणार, बरोबर। त्यानंतर अजून 3 फ्रेंड येऊन मिळाले, म्हणजे किती झाले? 6 फ्रेंड झाले। तर त्या 6 जणांना प्रत्येकी किती येणार? जर इक्वल घेतले तर 5 प्रत्येक जणाला येणार, बरोबर। तर तुमची प्रोडक्ट जी आहे ती कॉन्स्टंट होती, ती एकच होती, म्हणजे तुमचे लाडू जे होते 30च होते, परंतु सगळे डिवाइड केल्यानंतर प्रत्येकाच्या वाट्याला काय येतात ते शेअर केल्यानंतर कमी कमी येतात ते। तर अशा प्रकारे इनवर्स प्रोपोर्शन आहे आणि ते प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सॉल्व करू एक्झाम्पल, अजून व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजेल। तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड, हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर टेक, हाऊ मेनी वुड 15 टेक। तर नंबर ऑफ वर्कर पहिले आपण राईट करू। इथे नंबर ऑफ वर्कर्स, किती वर्कर्स होते पहिले? 5 वर्कर्स, ते आपण इथे राईट केलेले आहे। आणि दुसरे जे होते तर किती वर्कर आहेत? 6 वर्कर आहेत। आणि तिसरे पण आपल्याला विचारले हाऊ मेनी वुड 15 टेक, तर 15ला किती लागतील तेही विचारलेलं आहे, तर ते 15 आपण राईट केलं आहे। तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला की 5 साठी किती डेज लागतात? 5 वर्कर्सला 12 डेज लागतात। तर 6 वर्करला किती लागतात? तर ते आपण काय करूया? एक्स कन्सिडर करूया की एक्स डेज लागतात, आणि 15 वर्कर्सला वाय डेज लागतात असं कन्सिडर करून घेऊया। लेट 6 वर्कर्स टेक एक्स डेज अँड 15 वर्कर्स टेक वाय डेज, जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते आपण इथे राईट केले। द नंबर ऑफ वर्कर अँड द टाइम रिक्वायर्ड टू फीड द फील्ड आर इन अ इनवर्स प्रोपोर्शन। 5 मल्टीप्लाय 12 इज इक्वल टू 6 मल्टीप्लाय एक्स। 5 मल्टीप्लाय 12, आणि हा जो 6 होता तो ह्या साईडला घेऊन आलो, इकडे तो मल्टीप्लाय होता, इकडे येऊन तो झाला डिवाइड। तर 6 1 जा 6, 6 2 जा 12, इथे आले 2। 5 मल्टीप्लाय 2 इज इक्वल टू 10, एक्स इज इक्वल टू 10। तर एक्सची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 10, म्हणजे 6 वर्कर विल टेक 10 days टू फीड द फील्ड। म्हणजे आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं होतं की 15 वर्कर्सला किती डेज लागतील, तर आपण इथे राईट करूया 5 वर्कर्स मल्टीप्लाय 12 डेज 12 इज इक्वल टू 15 मल्टीप्लाय वाय। तर वायची व्हॅल्यू काढायची आहे, मग 15 आपण ह्या साईड घेऊन आलो, इकडे होता तो मल्टीप्लाय, इकडे येऊन तो झाला डिवाइड। 5 3 जा 15, 5 ने डिवाइड केलं, 5 1 जा 5, 5 3 जा 15। आता 3 ने 12ला डिवाइड केलं, 3 1 जा 3, 3 4 जा 12, तर इथे आन्सर आपल्याला काय भेटलं? वायची व्हॅल्यू 4 डेज। तर 15 वर्कर्स जे आहेत तर 15 वर्कर्सला किती डेज लागतील? 4 डेज लागतील पूर्ण शेताचं वीडिंग करण्यासाठी। नेक्स्ट एक्झाम्पल आहे मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक रीडिंग 40 pages एव्हरी डे, हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड इन अ डे टू फिनिश इट 8 days। मोहनराव आहेत एक, आणि त्यांनी 10 days काय केलंय? एक बुक फिनिश केलंय, आणि त्यांनी रोज किती पेजेस रीडिंग केले? त्यांनी 40 पेजेस रीडिंग केले, त्यावेळेला त्यांचं 10 days ते कंप्लीट झालं। जर हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड, जर त्यांना ते बुक 8 days कंप्लीट करायचं आहे तर त्यांना किती पेजेस रोज रीडिंग करावे लागेल? तर तेच आपल्याला काढायचं आहे। नंबर ऑफ डेज 10 days रीडिंग केलं, त्यावेळी त्यांनी किती पेजेस रीडिंग केले? 40 पेजेस रीडिंग केले। पेजेस रीड पर डे 40, आणि 8 days फिनिश करायचं आहे तर किती पेजेस ते रीडिंग करतील? एक्स डेज आपण इथे कन्सिडर करूया। लेट मोहनराव रीड एक्स पेजेस एव्हरी डे टू फिनिश द बुक इन 8 days। तर आपण एक्स कन्सिडर केले, ते इथे राईट करून घेतलंय।
नेक्स्ट द डे ऑफ रिक्वायर टू फिनिश द बुक अँड नंबर ऑफ पेजेस रीड पर डे आर इन अ इन्व्हर्स प्रपोर्शन. हे कशामध्ये आहे? इन्व्हर्स प्रपोर्शन. ते इथे आपण राईट करून घेतलंय. आता 10 मल्टिप्लाय किती? 40 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय किती? एक्स. त्यानंतर इथे 10 मल्टिप्लाय 40 आपण त्याच जागेवर ठेवलेला आहे आणि 8 जो आहे तो आपल्याला या साईडला आपण घेऊन आलेला आहोत नंबरच्या साईडला. तर 8 इकडे येऊन झाला डिवाइड. इकडे x जो आहे तो आपल्याच ॲज इट इज जागेवरती बसलेला आहे. आता 8 ने आपण मल्टिप्लाय करूया, डिवाइड करूया 40ला. 8 5 जा 40, 8 1 जा 8, 8 5 जा 40 आणि 5 10 जा 50. इथे राहिला 10 आणि इकडे राहिला 5, 5 10 जा 50. तर x इज इक्वल टू 50. मोहनराव विल हॅव टू 50 पेजेस रीड एव्हरी डे टू फिनिश द बुक इन 8 डेज. 8 डेजमध्ये फिनिश करण्यासाठी 50 पेजेस ते रोज रीडिंग करतील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. मेरी सायकल ॲट 6 किलोमीटर पर आवर. हाऊ लॉंग विल सी टेक to reach her aunt's house which is 12 kilometer. मेरीची सायकल 6 किलोमीटर पर आवर चालते. हाऊ लॉंग विल सी टेक टू रीच हर aunt's house. तिच्या आंटीच्या हाऊसला तिला पोहोचायचं आहे आणि ते किती किलोमीटर आहे? 12 किलोमीटर. इफ सी सायकल ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर आवर हाऊ लॉंग विल सी टेक. तर आपल्याला इथे दिलेलं आहे तिचं स्पीड दिलेलं आहे सायकलचं आणि तिला पोहोचायचं आहे ते किलोमीटर सुद्धा इथे दिलेले आहेत. स्पीड आपल्याला दिलेला आहे 6 किलोमीटर पर आवर आणि डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 12 किलोमीटर. तर आपल्याला काढायचं आहे टाइम. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. 12/6 डिस्टन्स आहे 12 अँड टाइम दिलेला आहे 6. तर इथे 6 1 जा 6, 6 2 जा 12. 2 आवर्स तिला वेळ लागेल. त्यानंतर इकडे आपल्याला दिलेला आहे स्पीड 4 किलोमीटर पर आवर आणि आता आपल्याला डिस्टन्स आहे किती? 12 किलोमीटर. आता इथे सुद्धा आपण टाइमचा फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 12 किलोमीटर. स्पीड किती आहे? 4 किलोमीटर पर आवर. 4 1 जा 4, 4 3 जा 12. तर 3 आवर्स. तर आपल्याला इथे आन्सर भेटलेला आहे फायनल आन्सर. आवर्स फॉर रीच हर aunt's house. If सी स्पीड ऑफ अ सायकल इज 4 किलोमीटर then सी विल टेक 3 hours for reach the house. 4 number. The stock of grain in a government or house lasts 30 days for 4,000 people. How many days will it for 6,000 people? 4,000 लोकांना पुरेल एवढा गव्हर्नमेंटच्या गोदामामध्ये ग्रेन्सचा साठा आहे, स्टॉक आहे. तर हाऊ मेनी डेज विल इट फॉर 6,000 पीपल. तर तो 6,000 पीपल असतील तर त्यांना किती दिवस पुरेल? जर 4,000 पीपलला किती दिवस जाणार आहे तो 30 डेज. तर 6,000 पीपलला किती जाईल? किती दिवस पुरेल हे आपल्याला शोधायचं आहे. नंबर ऑफ डेज किती आहेत? 30 डेज. आणि पीपल किती आहेत? 4,000. आणि त्यानंतर हाऊ मेनी डेज विल इट 6,000. 6,000 पीपल आहेत आणि डेज किती लागणार आहेत ते आपल्याला काढायचं आहे. ते आपण एक्स कन्सिडर करूया. ते इकडे राईट करून घेऊया. लेट द स्टॉक ऑफ ग्रेन लास्ट फॉर एक्स डेज फॉर 6,000 पीपल. द नंबर ऑफ डेज अँड नंबर ऑफ पीपल आर इन अ इनवर्स प्रपोर्शन. 30 मल्टिप्लाय 4,000 इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय 6,000. आता एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून 6,000ला आपण हे साईड घेऊन आलो. तो झाला डिव्हाइड इकडे आल्यानंतर. मग 0 सोबत 0 कट केले. 3 0 4,000चे 3 0 6,000चे दोघांसोबत कट झाले. खाली राहिला इकडे 6. 6 1 जा 6, 6 5 जा 30, 5 4 जा 20. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली आपल्याकडे? 20. द स्टॉक ऑफ ग्रेन्स विल लास्ट 20 डेज. किती दिवस पुरेल तो? 6,000 पीपलला 20 डेज. अशा प्रकारे 4 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत.